डॉन दिवाना नाही कोणत्या पप्पाच्या परीचा, मग डॉन कोणाचा दिवाना? आहे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात कोणाचा ना कोणाचा. डॉन दिवाना नाही कोणत्या पप्पाच्या परीचा, मग डॉन कोणाचा दिवाना? आहे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात कोणाचा ना कोणाचा. मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही CapCut Pro ओपन करून घ्यायचे, VPN वगैरे कनेक्ट करून घ्यायचे. आणि नसेल CapCut Pro तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायची, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता सिंपली न्यू व्हिडिओवरती क्लिक करायची, तर फोटोजमध्ये यायचे. इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन ॲड करून घ्यायचे आणि फोटोच्या लेअरला अशा प्रकारे 15 ते 20 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे. परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे. ॲड ओव्हरलेमध्ये येऊन व्हिडिओजमध्ये यायचे. तर मी तुम्हाला बिटमार्क ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे, इथून हा घेऊन घ्यायचे. आता इथं तुम्हाला लिरिक्स 1 लिरिक्स 2 दिसेल तर हे सोडून द्या. आता जिथं बीट 1 नाव दिसेल तर तिथे यायचे, ठीक आहे आधी. तर अशा प्रकारे इथं बीट 1 नाव आहे, बघू शकता. इथे यायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत जिथे बीट 2 नाव येईल बघू शकता ह्या ठिकाणी, तर इथे थांबायचे, स्प्लिट करायच्या वरचा मेन फोटोला. नंतर अशा प्रकारे बीट 3 नाव आहे, तर इथे येऊन स्प्लिट करायचे, ठीक आहे. अशा प्रकारे तीन जागांवरती तुम्हाला फोटो स्प्लिट करायचे. नंतर या व्हिडिओच्या शेवटी यायच्या, वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचे. नंतर परत खालच्या ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे. आणि तर तुम्हाला एक एक्स्ट्रा आयडिओ हे नाव शोधायचे, याच्यावरती क्लिक करून याच्यावरच्या आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, म्हणजे सुरुवातीला यायचे. आता इथं आपण आधी काय करू, लिरिक्स वगैरे लिहून घेऊ. तर त्या आधी काय करायचे, एकदम सुरुवातीला यायचे, टेक्स्टवरती क्लिक करायचे आणि ॲटो कॅप्शन म्हणून एक ऑप्शन दिसेल, तर इथे क्लिक करून काय करायचे, इथं स्पोकन लँग्वेज आहे, तर इथं तुम्ही फक्त मराठी सिलेक्ट करायचे, ठीक आहे. मराठी सिलेक्ट केल्यानंतर जनरेटरवरती क्लिक करायचे. ऑटोमॅटिक हे जे काही लिरिक्स आहे तर ते टाईप होऊन जातील. तर थोडं थांबायचं 5-10 मिनटं. तर इथं बघू शकता ऑटोमॅटिक टाईप झालेलं आहेत. आता शेवटची जी काही लिरिक्स आहे 3 नंबरचे, तर इथून याला डिलीट करून टाकायचे. या पहिल्या लिरिक्सचे लेअरला 2 नंबरच्या लिरिक्सपर्यंत ओढून घ्यायचे. आता इथंपर्यंत झालं. आता तुम्हाला काय करायचं, जिप फाईलमध्ये मी तुम्हाला टेक्स्टची एक फाईल देऊन देईल, तर ती फाईल ओपन करून घ्यायची. तर मी आता ती फाईल ओपन करून घेतो. तर तुम्हाला अशा प्रकारे एक टेक्स्टची फाईल दिसेल, तर इथून ही फाईल ओपन करायची आहे. आणि ते जे पहिलं टेक्स्ट आहे, तर इथून पहिल्या टेक्स्टला काय करायचं, कॉपी करायचं अशा प्रकारे. आणि इथून कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचे, ओके करून घ्यायचे. आणि आता आपलं CapCut Proला ओपन करायचं. तर इथून अशा प्रकारे CapCut Pro ओपन करायचे. आणि ती जी लिरिक्सची आपली लेअर आहे पहिली, तर याच्यावरती क्लिक करून काय करायचे, स्टाईलवरती क्लिक करायचे. खाली इथं जे वरती मराठीमध्ये टाईप केलेले तर हे पूर्ण इथून सिलेक्ट करायचे आणि ते हे पेस्ट करून द्यायचे तुम्ही कॉपी केलेले. नंतर काय करायचे, फॉन्टमध्ये यायचे. फॉन्ट्समध्ये आल्यानंतर काय करायचे, थोडं थांबायचे. इथं वरती हे स्क्रॉल करून शेवटी यायचे, समोर यायचे, पुढे यायचे किंवा इथं उजव्या साईडला जायचे. इथं तुम्हाला एक माय फॉन्ट नावाचं ऑप्शन शोधायचे आणि ॲडवरती क्लिक करायचे आणि तुम्ही आपल्या आजच्या जिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीलिपी 098 वाला फॉन्ट भेटून जाईल. हा तुम्ही इथून अप्लाय करून घ्यायची, ठीक आहे. अप्लाय केल्यानंतर काय करायचे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे बटन आहे तर याच्यावरती टिक राहू द्यायचे, ठीक आहे, नेहमी. आता काय करायचे, इथं स्टाईलमध्ये यायचे, इथं थोडं खाली यायचे. याची जी काही साईज आहे तर साईज 10 वरती ठेवायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे, इथं सर्चिंगवरती क्लिक करायचे. इथून तुम्ही वेव मल्टी कलर हे तुम्ही सर्च करायचे. आणि इथून जो हा वेव मल्टी कलर नावाचा ॲनिमेशन आहे तर घेऊन घ्यायचे आणि ओके करायचे, ठीक आहे. ओके केल्यानंतर काय करायचे, इथून थोडं झूम करून घ्यायचे. इथून अशा प्रकारे जे चौकोन आहे इथं बॉक्ससारखं त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे तुम्ही झूम करून घ्यायचे. झूम केल्यानंतर काय करायचे, इथं वरती तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं मध्यभागी तिथं तुम्ही लावून घ्यायचे. इथे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे, तर तिथं तुम्ही लावू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. आता दुसरी जी लिरिक्स आहे तर इथं फक्त काय करायचे, ते टेक्स्ट कॉपी करायचे दुसऱ्या लिरिक्सचे. तर तुम्हाला मी करून दाखवतो. तर इथून काय करायचे, टेक्स्ट कॉपी करायचे इथून बराबर, ठीक आहे. बराबर ही जे अंडरलाईन आहे खालची ती पण कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर CapCut Pro ओपन करायचे. परत CapCut Pro ओपन केल्यानंतर परत स्टाईलमध्ये यायचे आणि मराठी नाव कोडून इथं वरती ते पेस्ट करून घ्यायचे आणि ओके करून घ्यायचे. बघू शकता बराबर इथे हे फॉन्ट लागून गेलेले आहे आणि ॲनिमेशन पण लागून गेलेले आहेत.
आता हे सुरुवातीचं एवढं लॅरिस वगैरे झालं. आता काय करायचं, ह्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओतून डायरेक्ट डिलीट करून टाकायचा. आयडिओ वगैरे तुम्ही आधी खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. नंतर आता वरचा आपला जो मेन फोटो याच्यावरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, ऑपिसिटीमध्ये जायचे आणि याची ऑपिसिटी तुम्ही काय करायचे 25पर्यंत कमी करायचे. तुमच्या फोटोच्या हिशोबाने कमी करायचे. जसं तुमचा फोटो दिसेल तसं तुम्ही ते ऑपिसिटी कमी करायची, ठीक आहे. अशा प्रकारे आता काय करायचं, आता एकदम आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, इथं फोटोवरती क्लिक करायचे. आता इथं सुरुवातीला काय करायचे, ते की फ्रेम लावायची. ते की फ्रेमचं बटन आहे, तर सुरुवातीला की फ्रेम लावायचे. आणि इथं काय करायचे, याच फोटोच्या शेवटी यायचे आणि ते की फ्रेम लावायचे आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे फोटो झूम करायचे. बघू शकता किती छान प्रकारे फोटो झूम होताना दिसतोय, ठीक आहे. आता इथं स्टार्टिंगचं काम झालेलं सुरुवातीचं. आता आपला जो 2 नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे. इथं वरती सर्चिंगमध्ये डायनॅमिक शेक 2 अशा प्रकारे सर्च करायचे. आणि तर मी तुम्हाला हा एक इफेक्ट सांगतो, तुम्ही हा घेऊन घ्यायचे, डायनॅमिक शेक 2 वाला हा लावून घ्यायचे, ठीक आहे, कॉमोमधून. आता इथं या 2 नंबरचा फोटोचं काम झालं. आता जो 3 नंबरचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायचा अशा प्रकारे, ठीक आहे. आणि नंतर इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि सुरुवातीला इथं वरती सर्चिंगमध्ये बटरफ्लाय ड्रीम हे सर्च करायचे आणि इथून हा जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे तो घेऊन घ्यायचे. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन इथं वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे, इन्सर्ट सब्जेक्ट हे तुम्ही सर्च करायचे. इथून 2 नंबरवाला जो ॲनिमेशन आहे इफेक्ट हे तर घेऊन घ्यायचे, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि इथं काय करायचं, इथं बाजूला कुठे क्लिक करून इथं या ॲरोवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून बॅकग्राऊंडवरती क्लिक करून ब्लरमध्ये यायची. इथून 2 नंबरचं 3 नंबरचं ब्लर जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावू शकता, ठीक आहे. आणि अशा प्रकारे इथं बराबर हे फोटो लागून जाईल, बघू शकता. आता एवढं झालं, 3 नंबरचा फोटोचं पण काम झालं. आता जो पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे शेवटचा आणि परत ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे. इथून तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत याच फोटोचं स्टार्टिंगला यायचे, इथं तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि परत तुम्ही इथं काय करायचे, सर्च करायचे बटरफ्लाय, फक्त बटरफ्लाय अशा प्रकारे सर्च करायचे. आणि इथून बघू शकता हा 1 नंबरवाला इथून बटरफ्लाय नावाचा इफेक्ट्स लावून घ्यायचे. आणि अशा प्रकारे परत आपला जो 2 नंबरचा फोटो आहे तर याच्या सुरुवातीला यायचे आणि इथून ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. तर मी तुम्हाला नावाची पेंज दिलेली हाही तुम्ही घेऊन घ्यायचे आणि इथं झूम करून इथं वरती लावून घ्यायचे, ठीक आहे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे वरती ही पेंज लावून घ्यानंतर पेंजला पण शेवटपर्यंत ओढून घ्या, ठीक आहे. बघू शकता किती छान प्रकारे आता आपला व्हिडिओ दिसतोय. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे. समजा जर तुम्हाला पुढचे फोटो रिप्लेस करायचे असतील, वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता. जसे की या फोटोवरती क्लिक करतो, म्हणजे या फोटोवरती क्लिक करतो, शेवटचा रिप्लेसमध्ये येतो आणि तुम्ही हा रिप्लेस करून घेतो. अशा प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल तर वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही वेगवेगळे फोटो पण लावू शकता. नंतर सिम्पली ते AI डॉटवरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. अशा प्रकारे खालचे रेस वाढून एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.